राहत्याच्या समता पतसंस्थेतील बनावट खात्यांसंदर्भात रुपाली चाकणकरांच्या बहिणीची चौकशी करण्यात आली आहे। शिर्डी पोलिसांनी प्रतिभा चाकणकर यांची 8 तास चौकशी केली। समता पतसंस्थेत प्रतिभा चाकणकर आणि त्यांच्या मुलाच्या नावावर खाती उघडण्यात आल्याचं पुढे आलं आणि यानंतर त्यांची चौकशी करण्यात आली आणि यानंतर त्यांनी बोलताना नेमकी काय माहिती दिली आहे, या चौकशी दरम्यान काय घडलंय, कुठली नवी माहिती समोर आली आहे का, काही नवीन दावे केले आहेत का, जाणून घेऊयात। रुपाली चाकणकरांच्या बहिणीची पोलिसांकडून चौकशी। शिर्डी पोलिसांकडून प्रतिभा चाकणकरांची चौकशी। समता पतसंस्थेतील संशयास्पद व्यवहार प्रकरणी चौकशी। रुपाली चाकणकरांची बहीण प्रतिभा चाकणकरांची शिर्डी पोलिसांनी 8 तास चौकशी केली। समता पतसंस्थेत असलेल्या खात्यामुळे त्या चौकशीच्या फेऱ्यात अडकल्यात। समता पतसंस्थेतील खात्याबाबत प्रतिभा चाकणकरांना विचारणा करण्यात आली। तसंच त्यांच्या मुलाच्या नावावर देखील 2 खाती असल्याचं आता समोर आलं। त्यामुळे प्रतिभा चाकणकर या त्यांच्या मुलासह चौकशीसाठी हजर झाल्या होत्या। चाकणकर आणि त्यांच्या मुलाच्या नावानं उघडण्यात आलेल्या खात्यांना खरात नॉमिनी आहेत। या खात्यांवरून तब्बल 2,40,00,000 रुपयांचा व्यवहार झाल्याची पोलिसांची माहिती। समता पतसंस्थेतील संशयास्पद व्यवहार प्रकरणी प्रतिभा चाकणकर यांची चौकशी। ही खाती मी उघडली नाहीत असा जबाब प्रतिभा चाकणकर यांनी नोंदवलाय। दरम्यान या खात्यांशी आपला कोणताही संबंध नसल्याचं प्रतिभा चाकणकरांनी म्हटलं। ही खाती मी उघडलेली नाहीत, तसंच सह्या देखील बनावट असल्याचा दावा प्रतिभा चाकणकरांनी केलाय। देवदर्शनाच्या नावाखाली कागदपत्र घेऊन खाती उघडण्यात आल्याचा आरोप प्रतिभा चाकणकरांनी केला। जे खातं आहे ते बनावट आहे, आपल्या तिथे सह्या नाहीयेत, 1ही रुपयाची आपण उलाढाल केलेली नाहीये। तुम्हाला कल्पना होती का समता पतसंस्थेमध्ये तुमच्या नावाची खाती कसं माहित झालं? आपल्या मीडियावरती पाहिलं आणि आम्ही आलोय। अजूनही आम्हाला कोणतीही नोटीस पोहोचलेली नाही। तुमच्या कागदपत्र पाहिली ती तुमचीच होती का बनावट होती ती? कागदपत्र बनावट आहे, सह्या सुद्धा आपल्या बनावट आहेत। तर पुढचा तपास आपले करतात। आम्ही पोलिसांना सह्यांचे नमुने दिले आहेत। शिर्डी पोलिसांना तपासात पूर्ण सहकार्य करू। पुढील कायदेशीर कारवाईबाबत चर्चा सुरू असल्याचं प्रतिभा चाकणकरांच्या वकील जयश्री काळेंनी म्हटलं। बनावट खाती जी अशोक खरात यांनी काढलेली आहे त्याची माहिती देण्यासाठी प्रतिभा चाकणकर व तन्मय चाकणकर या ठिकाणी आज उपस्थित राहिलेले आहेत। त्या ठिकाणी संपूर्ण प्रकरण पाहिल्यानंतर त्यांनी असं सांगितलं की समता पतसंस्थेमध्ये आम्ही कधीही गेलेलो नव्हतो, आमचं त्या ठिकाणी जाण्याचं काहीही कारण नाही। सर्व प्रकरण पाहिल्यानंतर त्या ठिकाणी त्यांचा पत्ता चुकीचा आढळून आला। त्याचबरोबर या ठिकाणी नॉमिनी अशोक खरातनी स्वतःचा आहे, फोन नंबर सुद्धा त्याचा आहे। हे सर्व सिद्ध झाल्यानंतर त्या ठिकाणी अनेक सह्यांचे नमुने प्रतिभा चाकणकर व तन्मय चाकणकर यांनी त्या ठिकाणी पोलिसांना दिले। समता पतसंस्थेत जवळपास 100 खात्यांना अशोक खरात हा नॉमिनी आहे। प्रतिभा चाकणकरांसारखंच इतर काही खातेदारांना त्यांच्या खात्यांबाबत माहिती नव्हतं। त्यामुळे खरात त्यांच्याकडे येणाऱ्या भक्तांच्या कागदपत्राचा चुकीचा वापर करत असल्याचंच आता दिसतंय। त्यामुळे बनावट खात्यांच्या प्रकरणातही अशोक खरातचा पाय चांगलाच खोलात जाण्याची शक्यता आहे। कुणाल जमदाडे, झी 24 तास, शिर्डी, अहिल्यानगर।